नमस्कार. डॉक्टर एम के उमाठे कॉलेज नागपूर BA थर्ड सेमिस्टरमध्ये मी प्राध्यापक विनोद खेडकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थर्ड सेमिस्टरसाठी सोशॉलॉजीचा जो काही सिलेबस आहे या सोशॉलॉजीचा सिलेबस आपण पाहणार आहोत. हा सिलेबस आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन सिलेबस हे हेड जे दिलेलं आहे या हेडमधून आपण त्याला ओपन करा. त्यास ओपन केल्याच्या नंतर BA असं तिथे एक ऑप्शन येईल. BA हे ऑप्शन त्याला ओपन करा आणि त्यास ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये सोशॉलॉजी आहे. या सोशॉलॉजीचा सिलेबस आपण डाउनलोड करू शकता किंवा आपल्याकडे तो ठेवू शकता. आपण थर्ड सेमिस्टरसाठी जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपण अभ्यासणार आहोत. थर्ड सेमिस्टरसाठी आपल्याला सोशॉलॉजीचा जो पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे मूलभूत समाजशास्त्रीय विचार. मूलभूत समाजशास्त्रीय विचारांचा आपण अभ्यास करत असताना आपण मागच्या वर्षी इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी पाहिलं. समाजशास्त्राच्या परिचयामध्ये आपण समाजशास्त्राचा उदय कसा झालेला आहे हे देखील पाहिलेलं आहे. समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या आपण संकल्पना ज्या मांडलेल्या आहेत त्या संकल्पनांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. परंतु या सेमिस्टरमध्ये आपल्याला समाजशास्त्राच्या उदयामध्ये जे जे काही विचारवंत असतील ते विचारवंतांचा अभ्यास, समाजशास्त्रामधील पाश्चात्य विचारवंतांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर यातलं पहिलं प्रकरण आहे एका अभ्यास विषयाच्या स्वरूपात समाजशास्त्राचा उदय. यामध्ये प्रमुखतः दोन भाग आहेत. त्यातला पहिला भाग आहे बौद्धिक आणि सामाजिक शक्ती आणि दुसरा भाग आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शक्ती. यातल्या पहिल्या भागामध्ये आपल्याला समाजशास्त्राच्या उदयामध्ये बौद्धिक आणि सामाजिक शक्ती कशी कारणीभूत ठरलेली आहे. मग समाजशास्त्राच्या उदयामध्ये विशेषतः युरोपीय जी परिस्थिती होती ही युरोपमधली परिस्थिती समाजशास्त्राच्या उदयामध्ये कशी कारणीभूत ठरली, कशी महत्त्वाची ठरलेली आहे. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये जो पहिला भाग आहे, पहिला कालखंड आहे प्रबोधनपूर्व युरोपातील परिस्थिती. प्रबोधनपूर्व युरोपातली परिस्थिती कशी होती, म्हणजे त्यावेळेचा शेतकरी असेल, त्यावेळेचा सामान्य व्यक्ती असेल, त्यावेळेचा सर्वहारा वर्ग असेल किंवा त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्यावेळेचा तिथालचा वर्गव्यवस्था कशी असेल, त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला प्रबोधनपूर्व युरोपातील परिस्थितीमध्ये करायचा आहे. मग ही प्रबोधनपूर्व युरोपातील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बौद्धिक शक्ती निर्माण करण्यासाठी कशी कारणीभूत ठरलेली आहे. विशेषतः बौद्धिक परिस्थिती आपल्याला पाहिजे आणि बौद्धिक परिस्थितीमध्ये प्रबोधन आणि प्रबोधनाची कारणे काय काय आहेत आणि प्रबोधनाचे विचार काय आहेत, त्याचबरोबर विवेकवाद नेमका काय आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. आणि विशेषतः या बौद्धिक स्थितीमध्ये धर्मगुरूंचा वर्ग जो असेल, सर्वसामान्यांचा वर्ग जो असेल, अमीर उमरावांचा वर्ग जो असेल, याचा समाज व्यवस्थेवरती कसा परिणाम होता याचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा. आणि मग याच्यामधून जी बौद्धिक परिस्थिती निर्माण झाली विशेषतः युरोपातल्या 13व्या, 14व्या आणि 15व्या शतकामध्ये बौद्धिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. आणि या आमूलाग्र बदलांचा की प्रबोधन किंवा बौद्धिक पुनर्जीवनाचा हा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि याच कालखंडाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, कारण हा कालखंड समाजशास्त्राच्या उदयाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणून याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विशेषतः जर्मनी असेल, इटली असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, या देशामध्ये जे वैचारिक परिवर्तन घडलेलं आहे आणि त्या वैचारिक परिवर्तनाचा समाजव्यवस्थेवरती आणि संपूर्ण युरोपवरती कसा परिणाम झालेला आहे
आणि त्याच्यातून कोणतं परिवर्तन आलेलं आहे. म्हणून पश्चिम युरोप हा वैचारिक परिवर्तनाचा म्हणजे प्रबोधनाचा जनक म्हणून ओळखला जातो. विशेषतः बौद्धिक परिस्थिती या कालखंडामध्ये बदललेली आहे आणि मग त्याची कोणती कारणे आहेत, त्या कारणांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यात विशेषतः जर आपण पाहिलं तर कोलंबस असेल, वास्को द गामा असेल, मॅगलेन असेल, त्यानंतर फ्रान्सिस असेल, फ्लॉरेन्स असेल किंवा रॉजर बेकन असेल, हे जे काही विचारवंत आहेत, या विचारवंतांचा पगडा समाजव्यवस्थेवरती कसा होता. त्याचबरोबर कोपर्निकस आहे, त्यानंतर न्यूटन आहे, गॅलिलिओ आहे, गिल्बर्ट आहे, टॉरिसेली आहे, पास्कल आहे, हे जे काही विचारवंत आहेत, हे विचारवंत बौद्धिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी हे विचारवंत किती महत्त्वाचे आहेत याचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. मग दुसरा जो भाग आहे याच्यातला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शक्ती. मग ही सामाजिक शक्ती कशी आहे, विशेषतः समाजशास्त्राच्या उदयासाठी सामाजिक शक्ती कशी कारणीभूत ठरली, आर्थिक शक्ती कशी कारणीभूत ठरली, राजकीय शक्ती कशी कारणीभूत ठरली. विशेषतः आपण याच्यामध्ये युरोपीय परिवर्तनासाठी ज्या महत्त्वाच्या 2 क्रांत्या ठरल्या गेलेल्या आहेत, महत्त्वाच्या मानल्या गेल्या, त्या दोन्ही क्रांत्यांचा आपण अभ्यास करणार. मग ही कोणती क्रांती, तर त्यामधली पहिली क्रांती आहे ती आहे फ्रेंच राज्यक्रांती. ही फ्रेंच राज्यक्रांती विशेषतः 1789 मध्ये जी काही क्रांती घडून आली त्या क्रांतीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. मग फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास करत असताना जो काही 16वा लुई आहे, हा 16वा लुई जाऊन नंतरची जी परिस्थिती निर्माण झालेली होती, फ्रेंच राज्यक्रांती घडून आणलेली होती, त्या राज्यक्रांतीचा परिणाम समाजव्यवस्थेवरती कसा झाला. फ्रेंच राज्यक्रांतीने जी काही समाजव्यवस्थेला तत्त्वे दिलेली आहेत, त्या तत्वांचा समाजव्यवस्थेवरती काय परिणाम झालेला आहे आणि त्यातून समाजशास्त्राच्या अभ्यासाला कशी सुरुवात झाली याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्यानंतर औद्योगिक क्रांती ही एक महत्त्वाची क्रांती म्हणून गणली जाते. विशेषतः 1750च्या नंतरचा जो कालखंड आहे तो एक वेगळा कालखंड म्हणून गणला गेलेला. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि या औद्योगिक क्रांतीचा परिणाम संपूर्ण विश्वावरती झालेला आहे. हळूहळू वसाहतवाद आला, वसाहतवादातूनच नंतर व्यापार वाढवला गेला, व्यापार वाढवल्याच्या याच्यामधूनच समाजव्यवस्थेमध्ये वेगवेगळे परिवर्तन होत गेलेले आहेत. आणि मग ज्या ठिकाणी कुटीर उद्योग असेल, हस्तउद्योग असेल, लघु उद्योग असतील, हे सर्व जाऊन कारखानदारी निर्माण झाली, यंत्रांचा उपयोग या ठिकाणी केला गेला आणि यातून ती क्रांती घडून आलेली. या क्रांतीचा देखील समाजशास्त्राच्या उदयासाठी कशी कारणीभूत ठरली गेलेली आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विशेषतः औद्योगिक क्रांतीमधून जो काही बदल झालेला आहे त्या बदलांचा परिणाम समाजव्यवस्थेवरती काय झाला, कोणकोणत्या नवनवीन समस्या निर्माण झाल्या गेलेल्या आहेत, त्या समस्यांचा अभ्यास या क्रांतीमध्ये या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. यातला पुढचा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर आहे प्रकरण 2 आहे समाजशास्त्राचे संस्थापक. त्यामध्ये 1 ऑगस्ट कॉम्ट. मित्रांनो, ऑगस्ट कॉम्टचे आपल्याला 2 महत्त्वाचे सिद्धांत पाहिजे. पहिला सिद्धांत आहे प्रत्यक्षवाद आणि दुसरा आहे समाजाच्या 3 स्तराचा नियम. मग त्याचा पहिला जो भाग आहे प्रत्यक्षवाद, नेमकं प्रत्यक्षवाद कशाला म्हणायचं. ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. 1838 मध्ये समाजशास्त्राचा उदय झाला आणि त्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. ऑगस्ट कॉम्टनं प्रत्यक्षवाद मांडला. प्रत्यक्षवाद मांडत असताना ऑगस्ट कॉम्टनं विशेषतः
त्यानं जे काही अध्ययन केलं ते निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि वर्गीकरणाच्या आधारावरती केलं गेलं आहे. मग नेमकं प्रत्यक्षवाद कशाला म्हणायचं? प्रत्यक्षवादाद्वारे समाज व्यवस्थेचं अध्ययन कशा पद्धतीने करायचं याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी समाजाच्या 3 स्तराचा नियम देखील मांडलेला आहे. ऑगस्ट कॉम्टनं समाज व्यवस्थेचा अभ्यास करत असताना समाजाच्या 3 स्तराचा नियम तो सांगतो. ते 3 स्तर कोणते आहेत आणि ते समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कसे महत्त्वाचे आहेत याचा अभ्यास देखील आपण या चॅप्टरमध्ये करणार. त्याचबरोबर यामधला दुसरा जो घटक आहे तो घटक आहे हर्बर्ट स्पेन्सर. मित्रांनो, हर्बर्ट स्पेन्सर हा समाजशास्त्रामधला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून देखील गणला जातो. आणि मग हर्बर्ट स्पेन्सरनं सांगितलेली पहिली जी संकल्पना आहे ती आहे जैविक सादृश्य. मग जैविक सादृश्य कशाला म्हणायचं? काय ही नेमकी संकल्पना? आणि जैविक सादृश्याची संकल्पना समजून घेत असताना विशेषतः सावयवी आणि सेंद्रिय घटक नेमके काय आहेत, म्हणजे जैविक नेमकं काय आहे, सेंद्रिय कशाला म्हणायचं? मग शरीर आणि समाज म्हणजे शरीर संरचना म्हणजे सेंद्रिय, जैविक आणि समाज यामधला साम्य काय आहे? म्हणजे जसं मानवाचं शरीर आहे, मानवाचं शरीर हे वेगवेगळ्या घटकांना मिळून बनलेलं आहे, तसा समाज देखील आहे असं तो सांगतो. आणि मग हे शरीर आणि समाज यामधलं नेमकं साम्य काय आहे आणि याचा फरक कोणता आहे? हा फरक आणि साम्य आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं. त्यानं दुसरा सांगितलेला आहे उत्क्रांतीचा सिद्धांत. त्यानं उत्क्रांतीचा सिद्धांत सांगत असताना डार्विनचा देखील अभ्यास केलेला आहे. आणि डार्विनचा म्हणून आपल्याला सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत पाहत असताना डार्विनचा उत्क्रांतीवाद पाहावा लागतो, उत्क्रांतीचा सिद्धांत पाहावा लागतो. म्हणून आपण डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत देखील आपण पाहणार आहोत आणि स्पेन्सरनं सांगितलेला सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत देखील आपण पाहणार आहोत. आणि मग सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये त्याची कारणे काय आहे, समाज व्यवस्थेमध्ये जे जे काही घडून आलेलं आहे त्याचा आपण अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. त्यानंतर त्यानं आणि सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये शरीर आणि समाज, त्यानंतर आपण पाहणार आहोत समाजाचे प्रकार, सैनिकी आणि औद्योगिक समाज. स्पेन्सरनं सैनिक समाज आणि औद्योगिक समाज कशाला म्हणायचं हे देखील सांगितलेलं आहे. आणि मग सैनिक समाज कोणता आहे आणि औद्योगिक समाज कोणता आहे या समाजाचा अभ्यास देखील आपण करणार आहोत. आणि मग सैनिकी समाज आणि औद्योगिक समाजामधला फरक नेमका काय आहे तो फरक देखील आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण समाजशास्त्राचं तिसरं प्रकरण, समाजशास्त्राचे संस्थापक 2 यामध्ये पहिला जो विचारवंत आहे चार्ल्स हर्टन कुले, C.H. कुले. C.H. कुलेने त्यांची 2 महत्त्वाची सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. एक आहे स्वदर्पण सिद्धांत. या स्वदर्पण सिद्धांतामध्ये आपण नेमकं त्यानं स्वदर्पण कशाला म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे स्वचा विकास कसा साधायचा, स्व म्हणजे सेल्फ. मग स्वचा विकास कसा साधायचा या स्वच्या विकासाचा सिद्धांत आपण पाहणार आहोत, ज्याला आपण ग्लास लुकिंग सेल्फ थिअरी असं देखील म्हणतो. मग याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत आणि स्वच्या विकासाचे कोणकोणते घटक आहेत या घटकांचा देखील आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानं दुसरा जो भाग सांगितला तो आहे प्राथमिक समूहाची संकल्पना. प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व. प्राथमिक समूह कशाला म्हणायचं आहे की नाही, आपण मागच्या वर्षी याचा अभ्यास आपण केलेला आहे. सेकंड सेमला आपल्याला याचा अभ्यास झालेला आहे. प्राथमिक समूहाची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे.
परंतु C.H. कुलेंची प्राथमिक समूहाची संकल्पना काय आहे, ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची. नेमकं प्राथमिक समूह म्हणजे काय, काय सांगतो C.H. कुले. मग प्राथमिक समूहाची कुलेंना सांगितलेली जी काही वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये देखील आपल्याला पाहायची आणि प्राथमिक समूह नेमके कोणते आहेत हे देखील आपल्याला पाहायचं. त्यानंतर प्राथमिक समूहाचं समाजव्यवस्थेसाठी काय महत्त्व आहे, व्यक्तीसाठी काय महत्त्व आहे, या महत्त्वांचा अभ्यास देखील आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यानंतरचा या चॅप्टरमधला दुसरा भाग आहे एमिल दुर्खिम. एमिल दुर्खिमचे 2 भाग आपल्याला यामध्ये पाहायचे. पहिला भाग आहे आत्महत्येचा सिद्धांत. आत्महत्या म्हणजे काय, कशाला म्हणायचं आत्महत्या. दुर्खिम आत्महत्या हे एक सामाजिक तथ्य आहे असं सांगतो. आणि मग सामाजिक तथ्य का आहे याचं देखील त्यानं कारणं दिलेले आहेत. आणि म्हणून दुर्खिमच्या आत्महत्येचा सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे आणि त्याची काय कारणे आहेत आत्महत्येची. विशेषतः आत्महत्या ही सामाजिक एकीकरणाचा परिणाम आहे, एकीकरणाच्या अभावाचा परिणाम आहे असं दुर्खिम जेव्हा सांगतो तेव्हा आत्महत्या नेमकं काय आहे हे एक सामाजिक समाजव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग असलेला दिसतो. म्हणून आपण हा देखील भाग अभ्यासणार आहोत. आत्महत्येची वेगवेगळी निष्कर्ष त्याने समाजशास्त्रीय निष्कर्ष देखील मांडलेले आहेत, ती निष्कर्ष देखील आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर आत्महत्येचे जे त्याने महत्त्वाचे 3 प्रकार सांगितले, त्यामध्ये स्वकेंद्रित आत्महत्या, परार्थवादी आत्महत्या आणि प्रमाणक शून्य आत्महत्या, या आत्महत्येची आपण 3ही प्रकार यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा त्यानं भाग सांगितलेला आहे धर्म आणि त्याची प्रकार्य. कशाला म्हणायचं धर्म. मग धर्माचा अभ्यास करत असताना त्याची नेमकी प्रकार्य काय आहेत, फंक्शन काय आहेत, कार्य काय आहे, या प्रकार्यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. दुर्खिमनं पवित्र आणि अपवित्रतेची संकल्पना जी काही मांडली, ती संकल्पना देखील आपण अभ्यासणार आहोत. कारण धर्माचा अभ्यास करत असताना पवित्र आणि अपवित्रतेच्या संकल्पनेवरतीच पूर्ण धर्म अवलंबलेला आहे असं दुर्खिम सांगतो. मग दुर्खिमची आपण ही संकल्पना देखील आपण पाहणार. मग त्याच्या अगोदर आपण धर्माचा अभ्यास करत असताना टायलरचा आत्मावाद असेल, मॅक्स मुलरचा निसर्गवाद असेल, म्हणजे दुर्खिमच्या अगोदर ज्यांनी धर्माचा अभ्यास केला त्यांच्या धर्माचा अभ्यास देखील आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि नंतर मग दुर्खिमच्या धर्माचा सिद्धांत पाहणार आहोत. विशेषतः समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून धर्माचा अभ्यास त्यानं केला गेलेला आहे. आणि मग ऑस्ट्रेलियातील अरोंटा आदिवासीचं ज्यांनी अध्ययन केलं आणि टोटनची संकल्पना सांगितली, कुलचिन्हवादाची जी संकल्पना सांगितली, ती संकल्पना आपण देखील पाहणार आहोत. आणि मग त्याच्या ज्या काही प्रकार्य आहेत ती प्रकार्य आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतरचा महत्त्वाचा आणि चौथा आणि शेवटचा चॅप्टर जो आहे समाजशास्त्राचे संस्थापक, थर्ड, यामध्ये पहिला भाग आहे कार्ल मार्क्स. मार्क्सची संकल्पना आपण पाहत असताना मार्क्सने मार्क्सचा भांडवलवादाचा सिद्धांत आणि त्यावरील टीका हा भाग आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मग भांडवलवाद कशाला म्हणायचं, भांडवली समाज कोणता आहे. औद्योगिक क्रांतीनं जो काही समाजव्यवस्था निर्माण झाली, जी काही वर्गव्यवस्था निर्माण झाली, ही वर्गव्यवस्था आपल्याला यामध्ये अभ्यासायची. आणि मग त्याचे भांडवलवादावरील काय काय विचार आहेत ते विचार आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये भांडवलवादाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना त्याची वर्ग आणि वर्ग संघर्षाची संकल्पना ही देखील त्यांना मांडलेली आहे, ती संकल्पना देखील आपण पाहणार आहोत. की वर्ग कशाला म्हणायचं आणि वर्ग संघर्ष कसा निर्माण झाला, की वर्गाची जाणीव व्यक्तीला जेव्हा होते त्यातूनच वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि मग ही वर्ग संघर्षाची संकल्पना आपण पाहणार आहोत. आणि यावरती झालेली जी काही टीका आहे ती टीका देखील आपण अभ्यासणार आहोत.
त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे मॅक्स वेबर. मॅक्स वेबरने ज्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत, सामाजिक क्रियेचे प्रकार, सत्तेचे प्रकार आणि नोकरशाही, या आपण त्याच्या संकल्पना इथे पाहणार आहोत. सामाजिक क्रिया कशाला म्हणतात, मग क्रिया म्हणजे काय आणि सामाजिक क्रिया म्हणजे काय, आणि सामाजिक क्रियेच्या संदर्भामध्ये त्यानं जे काही उदाहरणं दिलेले आहेत त्या उदाहरणांचा अभ्यास देखील आपण करणार आहोत. सामाजिक क्रियेचे वैशिष्ट्य काय आहे ते वैशिष्ट्य देखील आपण पाहणार आहोत. आणि मग त्याचे प्रकार जे महत्त्वाचे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. विशेषतः उद्दिष्टाभिमुख तार्किक क्रिया, मूल्याभिमुख तार्किक क्रिया, भावनात्मक क्रिया आणि परंपरात्मक क्रिया, हे काही सामाजिक क्रियेचे प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. ही सामाजिक क्रियेचे प्रकार आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्यांनी सत्तेची संकल्पना सांगितली की सत्ता कशाला म्हणायची, आणि सत्तेची संकल्पना सांगत असताना सत्तेच्या न्यायतेवरील विश्वासाची जी काही उगमस्थाने आहेत ही उगमस्थाने देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि मग सत्तेचे प्रकार कोणते, एकतर 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कायदाधिष्ठित सत्ता, दुसरा प्रकार आहे परंपरागत सत्ता आणि तिसरा प्रकार आहे करिश्माधिष्ठित सत्ता. हे 3ही प्रकार आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतरची त्याची महत्त्वाची संकल्पना त्याने जी मांडलेली आहे नोकरशाहीची संकल्पना. कशाला म्हणायचं नोकरशाही, मग नोकरशाही म्हणजे नेमकं काय, नोकरशाहीची काय काय वैशिष्ट्ये आहेत, समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नोकरशाहीचा विकास कशा पद्धतीनं झालेला आहे याचा अभ्यास देखील आपण करणार आहोत. धन्यवाद. हा होता सिलेबस.